अवलंबलेला आहे किंवा जेव्हा त्यांना या मोक्षपद प्राप्त झालं आहे तो मला कसा मिळेल. साधारण शंका आहे. साधारण लोकांनाही शंका पडते की याच्यामुळे मला सुद्धा त्या मार्गाने जायचं आहे अशी तुम्ही एक इच्छा असते आपली. आणखी मला सुद्धा गुरु कृपा प्राप्त होऊन मला सुद्धा ब्रह्मरूप व्हायचं आहे, मला सुद्धा मोक्ष प्राप्ती करायची आहे अशी एक साधारण माणसाची इच्छा असते. तर ते कसं करावी तर म्हणून ते विचारतात. ते सांगतात आहे, रामदास स्वामी सांगतात आहे, नवामध्ये मुख्य नायका एकची पद रावा आणि रंका. आता नवविधा भक्तीमध्ये नवामध्ये मुख्य नायिका म्हणजे नवविधा भक्ती म्हणजे मुख्य नायिका कुठली आहे किंवा मुख्य भक्ती कुठली आहे तर ती आत्मनिवेदन भक्ती आहे. नववी भक्ती आत्मनिवेदन असं म्हटलं आहे. आणि आत्मनिवेदन म्हणजे देवाशी वाहावे आपण निवेदन करायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सर्वस्वी देवाला व्हायचं आहे. तर ते एकची पदवी ही आत्मनिवेदन भक्ती आहे. तिनेच तू त्या परमस्थानी जाऊन पोचशील. ती एकची पदवी राम आणि रंक. ते जरी घडे तरी आशंका मात्र तुटून जाते. म्हणजे तिथे रावा आणखी रंक किंवा राजा आणखी भिकारी, राजा आणखी रंक याच्यामधला भेट हा समूह नष्ट होतो त्या परिस्थितीमध्ये. त्या स्थितीला जी आत्मनिवेदन भक्तीमध्ये तुम्ही एकरूप होता त्या एकरूपाच्या स्थितीमध्ये तुमचा राजा आणखी रंक असे दोन भेद राहत नाही तिथे, किंवा गुरु आणखी शिष्याचा भेद राहत नाही तिथे, आणि ते दोघंही तिथे एकरूप होता. अशी आत्मनिवेदन भक्ती तू कर, अशी आत्मनिवेदन भक्ती कर तू. त्याच्यामुळे तुला हा भेद समूह नष्ट होईल. आता भेद कुठला आहे हळूहळू सांगतात आपल्याला. ते भेद कसा आहे, आपण जीवात्मा आहे. आपण जीवात्मा आहे म्हणजे काय, आपल्याला उपाधी जडलेली आहे. आणि उपाधी जडल्याच्यामुळे आपल्याला एक संकुचित असं रूप प्राप्त झालं आहे. 6 फुटाचा देह आहे तुमचा, म्हणजे दिसायला गोरे आहे, नाक कान डोळे आहे, तुम्हाला होय आहे, कर्मेंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. तर तिच्यामुळे आपण असं वाटतं की आपण त्या परब्रह्माचं जे रूप आहे, निर्विकाराचं निरुपाधिक जे रूप आहे त्या रूपापासून आपण वेगळे आहे बा. कारण की आपण अवयव सहित आहे, आपलं शरीराची उपाधी लागली आहे. पण तो कसा आहे, तो निरावयव आहे, तो अरूप आहे, तो निर्गुण आहे, निराकार आहे. हे जे भेद आहे तर हे भेद कशामुळे झाले, तुम्हाला उपाधी लागली आहे आणि उपाधीमुळे तुमच्यामध्ये अज्ञान आहे. आणि या अज्ञानामुळे तुम्ही हे सगळे गुणभेद बघताय तुम्ही. तर अज्ञान तुम्हाला टाकायला पाहिजे. हे भेद तुम्हाला स्त्री पुरुषाचे भेद, राजा आणखी रंकाचे भेद, किंवा बंध आणखी मोक्षाचे भेद, सुख आणखी दुःखाचे भेद, किंवा काळा आणखी गोरा, उंच आणखी ठेंगणा, किंवा स्त्री आणखी पुरुष, असे जे भेद आपण बघतोय हे भेद तुम्हाला टाकायला पाहिजे. आणि त्यासाठीच अभेद भक्ती जी सांगितली आहे, अभेद भक्ती करा. आणि अभेद भक्तीसाठी तुम्हाला अभेद भक्ती किंवा आत्मनिवेदन भक्ती दोन्ही जवळपास एकच आहे. थोडंसं एक हेअरलाईन डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, तो कळेल नंतर आपल्याला, म्हणजे समजून येतो माणूस जेव्हा त्या मार्गात लागतो तेव्हा. तर आत्मनिवेदन भक्तीमध्ये तुम्ही सर्वस्वी निवेदन करा. तुमचं काया वाचा मनाने तुम्ही निवेदन करा. आणि ते जर काया वाचा मनाने निवेदन करून तुम्ही सर्वस्वी जर देवाला वाहलं तर मग हा तुमचा जो भेद आहे गुरु शिष्याचा, हा भेद तिथे राहणार नाही. हे तुम्हाला आत्मनिवेदन भक्तीचं सांगणं आहे. आता जेव्हा आपण उपाधीने आपण जेव्हा वेगळं पडलं असं म्हणतो, तर आपण उपाधीमध्ये किंवा शरीरामध्ये म्हणतो की जीवात्मा आहे, त्याला तमपद असंही म्हणतात. तम म्हणजे आपला जीवात्मा शरीरामधला. आणि जो विश्व चालवतो, विश्व चालवणारा हा तो परमेश्वर किंवा तत् किंवा तो परमेश्वर, विश्वात्माला किंवा त्या परमेश्वराला, ईश्वराला म्हणतात. आणखी तम जे आहे ते आपल्या देहातील उपाधीला, देहातील चैतन्याला तम असं म्हणतात. आणखी हा जो भेद आहे तम आणखी तत्चा, हा भेद निरसन करायचा आहे असं ते सांगतात आहे. हा भेद निरसन होतो तुमचा आत्मनिवेदन भक्तीने. पण आपल्याला त्या याच्याकडे नेतात आहे, विश्वाचे अंतर जे पुढे येतील आपल्याला पाहायला, त्याच्यामध्ये हा भेद तुमचा नष्ट व्हायला पाहिजे, नाहीसा व्हायला पाहिजे. तमपद तत्पद असिपद निरसुनी सगळं भेदाभेद, श्रीमद दासबोधातली ओवी आहे ही. तमपद तत्पद म्हणजे जीवात्मा आणखी शिवात्मा ह्या जे भेद आहे. आणि असिपद म्हणजे परमात्मा त्याच्यावरचा. निरसुनी सगळं भेदाभेद वस्तू ठाईची अभेद आपण कायचं, म्हणजे पण ह्या सगळे भेद तिथे त्या वस्तूच्या ठिकाणी, त्या परब्रह्माच्या ठिकाणी निरसून गेलेले आहे, ते लोक पावले आहे. तर तिथे आपण कायचा, म्हणजे आपण कसा, म्हणजे तू या भक्त या दृष्टीने किंवा मी वेगळा आहे भगवंत वेगळा आहे असा भेद करून तू त्याशी तादात्म्य करू शकत नाही. भक्त तुला टाकावी लागेल. ही भेदता, ही भेदाची वृत्ती, भेदाची दृष्टी तुला टाकावी लागेल. नववी भक्त आत्मनिवेदन न होता चुके जन्म मरण.
म्हणजे नवविधा भक्ती अशी आहे, आत्मज्ञान भक्ती अशी आहे, ती जर तुम्ही केली नाही तर तुमचं जन्ममरण चुकणार नाही. म्हणजे तुम्हाला परत पुनर्जन्म प्राप्त होईल, परत जन्मानंतर मरण, आणखी मरणानंतर जन्म, असं राहटगाडकं तुमच्या पाठीमागे लागेल. हे तर म्हणून त्यासाठी आत्मनिवेदनाची भक्ती आवश्यक आहे. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण, म्हणजे तुमचं जन्ममरण चुकणार नाही. म्हणून तुम्ही आपल्या गुरुशी, सद्गुरूंशी किंवा परमेश्वराशी, परब्रह्माशी तुम्ही एकात्म साधा, अद्वैता साधा किंवा एकरूपता साधा तुम्ही त्याशी, किंवा तादात्म्य साधा. ते हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. हे जे वचन तुला सांगितलं आहे मी, हे वचन हे सत्य प्रमाण आहे, अन्यथा नव्हे. या अभेदाच्या भक्तीने, आत्मनिवेदनाच्या भक्तीनेच तू त्याला प्राप्त करू शकशील. हे माझं सत्याचं वचन आहे, हे तू लक्षात ठेव. अशा पद्धतीची ते आपल्याला अशा शिष्याला किंवा साधारण लोकांना सांगतात आहे. आणखी नवविधा भक्ती जी महत्त्वाची आहे ते त्याचा आणखी उल्लेख करून सांगतात आहे. नवाखणांच्या उपरी रामतयेचे मस्तकावरी, म्हणजे ज्यांनी नवविधा भक्ती पार केली आहे किंवा नवविधा भक्तीचा अपासून केला आहे, रामतयाच्या मस्तकावरी 8 खण ओलांड्या उपरी 9वा खण चढावा. म्हणजे तुम्ही 8 खण म्हणजे 8 भक्ती सोडल्यानंतर तुम्ही ज्या 9 भक्ती कराल तर ही 9वी भक्ती कशी आहे, तिथे रामाची तुम्हाला प्राप्ती होईल. तिथे जो 8ची सांडुनी 9मीसे गेला, 8ची सांडुनी 9मीसे गेला, आली 9मीच्याही मस्तकी चढला. म्हणजे तुम्ही 8 भक्तीचे प्रकार आहेत ते तुम्ही पार केले किंवा ते तुम्ही आत्मसात केले, आणि 9व्या भक्तीवर तुम्ही पाऊल ठेवता की 9वा भक्ती तुम्ही आत्मसात केला आहे. जो 8ची सांडुनी 9मीसे गेला, आली 9मीच्याही मस्तकी चढला, तयासीचा आत्माराम भेटला. म्हणजे तयाशी आत्माराम भेटला म्हणजे तुम्हाला ती प्रचिती मिळेल, तुम्हाला आत्मतत्वाची प्रचिती मिळेल किंवा तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. म्हणून आत्मनिवेदन भक्ती करा. तयासीचा आत्माराम भेटला, एर तेर ते अवतीभोवती. बाकीचे लोक अवतीभोवती नुसते फिरत राहतील, पूजा अर्चा करत राहतील, पण त्यांना रामाचं दर्शन किंवा रामाची प्रचिती किंवा आत्मप्रचिती त्यांना होणार नाही. असा या ओव्यांचा अर्थ आहे. म्हणून शिष्य अभेद भजन तुवा करावे आत्मनिवेदन. म्हणून शिष्याला सांगतात आहे, म्हणून शिष्य अभेद भजन तुवा करावे आत्मनिवेदन, भिन्नता अपूर्व अभिन्न होऊनी असावे. म्हणजे भिन्नता टाकून देन, त्याची अभिन्नतेने तू एकरूप होते. पुढे म्हणतात आहे, आता शिष्यालाही पडलाय, जेणे मी पण धरावे तेणे विश्वरूपी व्हावे, तरी विश्वरूप तेणे जाणावे विश्वाचे अंतरकी. आता जेव्हा तो एकरूप झाला आहे तेव्हा त्याला काय झालं, जे परब्रह्मातलं जे प्रथम स्फुरण जे झालेलं आहे ते स्फुरणामुळे तुम्ही ते प्रथम स्फुरणालाच तुम्ही म्हटलं आहे की एकम बहुसाम्य. हे पहिलं स्फुरण जे आहे, हे पहिलं स्फुरण म्हणजेच खरा मी. आपण मागच्या समासामध्ये त्याची वाव त्याचा केला आहे, पण त्याचा म्हणजे हे पहिलं स्फुरण जे आहे ते पहिलं स्फुरण म्हणजे तुमची खरा मी किंवा तुमचं पहिलं स्फुरण तुमच्या हृदयातलं. तर त्याची म्हणजे स्वस्वरूप, म्हणजे ते म्हणजे स्वस्वरूप आहे. जेणे मीपण धरावे तेणे विश्वरूपी व्हावे. हे मीपण धरावे म्हणजे काय, मीपण धरावे म्हणजे ज्याला स्वस्वरूपाची प्राप्ती आली आहे, ज्यांनी नवविधा भक्ती करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली आहे, तेणे विश्वरूप व्हावे. म्हणजे विश्वरूप व्हावे म्हणजे तो विश्वात्मा होतो, तो ईश्वर होतो, तो परमेश्वर होतो. तो तरी विश्वरूप तेणे जाणावे विश्वाचे अंतर. म्हणजे आता तो विश्वरूप झाल्यामुळे त्याला ते अंतर कळलं काय, जीवात्म्याचं आणखी शिवात्म्याचं अंतर काय होतं, की जीवात्मा आणखी विश्वात्मा, जीवात्मा आणखी परमात्मा याचा फरक काय होता, याचा अंतर काय होतं. अंतर म्हटलं इथे, अंतर म्हणजे त्या दोघांमधला फरक काय ते त्याला जाणवेल. त्याला जेव्हा त्याला सहस्वरूपाची प्राप्ती होईल, त्यांनी खरा मीचं शोधन केलं आणि खरा मीला स्वस्वरूप जाणून घेतलं. हे सहस्वरूप म्हणजे तम आहे. तम म्हणजे आपल्या देहातील चैतन्य आहे. हे जर तुम्ही जाणलं तर तुम्हाला विश्वरूप व्हायला किंवा तो सहस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायला काही वेळ लागणार नाही. म्हणजे मीचं शोधन म्हणजे तेच आहे ॲक्च्युली. जेणे विश्वाचे अंतर जाणावे त्याने सत्तेचे वैभव हाताशी यावे, जे जे घेतले जीवे ते ते करू शके. आता ज्याने विश्वाचे अंतर जाणावे, आता विश्वाचं अंतर तुम्हाला बोललो आहे मी की जीवात्मा अज्ञानी आहे, आणखी परब्रह्म परमात्मा हा काय सर्वज्ञ आहे. तुम्ही अज्ञानी आहे, तो सर्वज्ञ आहे. तुम्ही संकुचित मर्यादित रूपाने तुम्ही दिसताय, तो अमर्यादित रूपाने सर्व घडलेला आहे. हे अंतर आहे दोघांमधलं. तुम्ही सगुण साकाराने वागता, तुम्हाला 6 अवयव, तुम्हाला रूप आहे, नामरूप आकार जडलाय, पण तो निर्गुण निराकार आहे. हे अंतर आहे जीवामध्ये परब्रह्मामध्ये. जीवात्म्यामध्ये जीवात्मा सगुण म्हणतो,
नाकं डोळे कान आहे, आपला 6 फुटाचा देह आहे म्हणून सगुण म्हणतो आपण स्वतःला. पण या देहामध्ये जीवात्मा आहे आणि तो परमात्मा किंवा तो शिवात्मा कसा आहे, निर्गुण निराकार आहे, अरूप आहे तो, त्याला कुठलंही रूप नाही त्याला. आपण मर्यादित झालो आहे देहाच्या, आपला 6 फुटाचा देह दिसतो आपल्याला आणि तो अमर्यादा आहे, सगळं सर्व व्यापक त्याचं रूप फैललेलं आहे. तर आणि आपण विकारी झालो आहे. कशामुळे विकारी झालो आहे, आपल्याला देहाची उपाधी लागल्यामुळे आपल्याला विकार लागले आहे, रोग लागले आपल्याला. उपाधीला म्हणजे शरीराला रोग लागले आपल्याला. कोणाला कर्करोग आहे, कॅन्सर आहे, ब्लड शुगर आहे, BP आहे, अस्थमॅटिक आहे, कोणी देहाची झीज होते, देहाचे ॲक्सिडेंट होतात, देहाचा कोणाचा पाय तुटतो, कोणी आंधळा आहे, हे विकार लागले आपल्या सगळ्या देहाला. पण देव कसा आहे, तो निर्गुण निराकारचा देव कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे, निर्विकारी आहे, विकार नाहीच त्याला तिथे. अरूप असल्यामुळे निर्विकार नाही तिथे. तर हे म्हणतात आहे, म्हणून जेणे विश्वाचे अंतर जाणावे तेणे सत्तेचे वैभव हाताशी यावे. हे जर अंतर जर तुम्ही ओलांडलं किंवा पार केलं तर तुम्हाला काय होईल, ते सत्तेचे वैभव हाताशी यावे म्हणजे तुम्ही स्वतः ब्रह्मरूप व्हाल, तुम्ही रामरूप व्हाल. जे जे घेतले जेवे ते तुम्ही करू शकाल. म्हणजे तुम्ही जेव्हा सर्वज्ञ व्हाल आणि सर्व शक्तिमान व्हाल तर सगळं काही तुमच्या हाताशी, सगळं ऐश्वर तुमच्या हाताशी आलेलं आहे. तर हे अंतर तुम्ही पार करा किंवा या अंतराला तुम्ही ओळखा आणि त्यासाठी आत्मनिवेदन भक्ती फार जरुरी आहे. तरी स्वामी म्या काय करावे जी विश्वाचे अंतर कैसे जाणावे. आता शिष्याला परत प्रश्न म्हणला की आता हे मला विश्वरूप व्हायचं आहे किंवा मला ते स्वामित्व जर प्राप्त करायचं आहे किंवा मला ब्रह्मरूप व्हायचं आहे, तर परत शिष्य विचारतो की स्वामी मी काय करू. विश्वाचे अंतर कसे जाणावे, हारद्र न कळता व्हावे लटकेची विश्वरूपी. आता मला त्याचा अंतरंगच नाही कळलं की कसं जाणायचं आणि इथे साधना कशी करायची आहे, हे जर मला कळलंच नाही तर मग मी ते विश्वरूप होऊ कसा. त्याचा पुढच्या 2 ओव्यामध्ये समर्थ सांगतात आहे, हे गा शिष्या मंदबुद्धी. अरे शिष्या तुझी मंदबुद्धी आहे. हे गा शिष्या मंदबुद्धी तुझी अद्याप न फिटे भ्रांती, नसताची विकल्प चित्ती धरीला तुवा सुदृढ. हे शिष्या तुझं अद्यापही अज्ञान गेलं नाही आहे. अज्ञान गेलं म्हणजे तू अज्ञासारखाच प्रश्न विचारतोय मला. तुला आत्मज्ञान तुला प्राप्त नाही आहे. तू स्वतः ब्रह्मरूप असून आत्मज्ञान प्राप्त केलं नाही ना, असे द्वैतासारखे भौतिक प्रश्न विचारतोय मला की आता मी काय करू. तर अद्याप न फिटे भ्रांती. भ्रांती म्हणजे काय, तुमचा भ्रम झालेला आहे आणि हा भ्रम कशाने होतो, भ्रम अज्ञानाने होतो. आणि अज्ञान कशामुळे होतो, ह्या अज्ञानामुळे तुमचे जे 2 जी अज्ञानाची अविद्येची जी शक्ती आहेत, त्या शक्ती तुम्हाला मी सांगितलं आहे, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेपण शक्ती. विक्षेपण म्हणजे भ्रम आणि आवरण म्हणजे ती सत्याला झाकून ठेवते. ही शक्ती त्रिगुणात्मक मायामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्रिगुणात्मक मायाच्या शक्तीमुळे तुला असा भ्रम पडलेला आहे, तुला अज्ञान पडलेलं आहे. तुला अज्ञान पडलं आहे, तुला मिथ्या दृश्य तुला सत्य वाटते आहे. तुला मी सांगतोय की मी सांगतोय म्हणजे समर्थ सांगतात आहे की हे दृश्य मिथ्या आहे, पण तुला ते मानायला तयार नाही. हे दृश्य नाशिवंत आहे. शाश्वत काय, शाश्वत आत्मतत्व आहे. तर तुझी अद्याप न फिटे रे भ्रांती, म्हणजे तुझी भ्रांती गेली नाही. ही भ्रांती केव्हा जाते, ही भ्रांती जेव्हा ज्ञान होईल तेव्हाच तुझी भ्रांती जाईल. म्हणजे अंधारात जे तुम्ही दोरीला जे सर्प समजले होते, सर्पाची भ्रांती तुमची गेली केव्हा, ती तुमची भ्रांती गेली तेव्हाच गेली जेव्हा तुम्हाला दोरीचं ज्ञान झालं. तर दोरीचं ज्ञान तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा सर्पाची भ्रांती जाईल. तसंच तुम्हाला यथार्थ ज्ञान होईल. तुम्हाला कळेल की हे दृश्य हे सगळं नाशिवंत असल्यामुळे एकदा विरून जाणार आहे, त्याचा लोप होणार आहे, त्याचा प्रलय आहे, त्याचा नाश होतो आहे दृश्य विश्वाचा. म्हणून ही जी भ्रांती आहे, ही भ्रांती तू पहिले काढून टाक. तुला जर विश्वरूप व्हायचं आहे तर तुला ज्ञान प्राप्त करून ही तुला भ्रांती मिटवावी लागेल. यथार्थ ज्ञान तुला प्राप्त करावे लागेल. विश्वाचे अंतर तुझं कळले आणि सत्तेचे वैभव हाताशी आले तरी तुझे स्वरूप झाले विचारता सगुण की. तुझे जे सगुण रूप तुला दिसतं आहे याच्यामध्ये आत्मतत्वच आहे. तुझ्या देहामध्ये सुद्धा आत्मतत्वच आहे. तर हे आत्मतत्व तुला जेव्हा तुला जाणीव होईल, हे जाणीव झाल्यानंतर तुला असं कळेल की तुझ्या देहामधलं आत्मतत्व आणखी विश्वामधलं आत्मतत्व हे 2 नाही आहे, हे एकच आहे. आपण उपाधीने त्याला वेगळं समजतो, ती चूक आहे आपली. तर आपल्या देहातली खरी मी म्हणा किंवा स्वस्वरूप म्हणजे त्वम, हे त्वम आणखी तत्व. तत्व म्हणजे तो परमात्मा, तो ईश्वर. हे तत् आणखी त्वम एकच आहे. याच्यावर एक महावाक्य आहे, तत्वमसी. तत्त्वम आणखी तत् हे एकच आहे.
अशी आहे, म्हणजे एकच आहे. तत्व आणखी तम एकच आहे. हे अंतर जेव्हा तुला कळेल की तू हा जीवात्मा नाही आहे, तुझ्या देहामधलं चैतन्य हे ब्रह्मच आहे, हे ब्रह्मरूपच आहे, ते ब्रह्म चैतन्यच आहे. त्यासाठी तुला हे अज्ञान खोडून काढावे लागेल किंवा तुला ज्ञान प्राप्त करावे लागेल, तेव्हा तुला सत्तेचं वैभव हाती येईल. असं त्यांचा एक मोठा उपदेश आहे इथं सांगितलेला. आणखी कारण की या विश्वामध्ये काय आहे, विश्वामध्ये असं एका उपनिषदामध्ये लिहिलं आहे, तैत्तिरीय उपनिषदामध्ये लिहिलं आहे की तत्सृष्टवा तदेव अनुप्रविशात. तत्सृष्टवा म्हणजे या विश्वामध्ये जेव्हा विश्व निर्माण झाला तेव्हा आत्मतत्वाने त्या विश्वामध्ये प्रवेश केला आहे. आत्मतत्व हे सगळ्या दृश्य विश्वाच्या बुडाशी आहे. हे आत्मतत्वाच्या पायेवरच हे सगळं विश्व रचलं गेलं आहे, हे तू लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे जे दृश्य आहे हे दृश्य नाशिवंत आहे आणि दृश्याचा उच्छेद करायचा, दृश्याचं निरसन करायचं, दृश्य निरसन करायचं, हे पण पुढच्या समासामध्ये 17व्या समासामध्ये आपल्याला आपण पाहू. पण सध्या ते म्हणतात की तुला तुझे जे अज्ञान आहे, तुझी अजूनही भ्रांती फिटलेली नाही आहे, तुझी अद्याप न फिटे रे भ्रांती. तर ही भ्रांती तू काढ तुझी पहिले. ही भ्रांती मनावरची पकडा, अज्ञानाचा पकडा जो बसला आहे ते ज्ञान प्राप्त करून हे अज्ञानाचं त्यांनी निरसन करतो. असं झालं म्हणजे तुला निश्चितप्रमाणे तुला विश्वरूपाशी एकत्र होईल किंवा तू विश्वरूप होशील. तू रूप चित्तके नाशवंत विश्वरूपाशी होईल अंत. तुझं रूप हे नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे, हे तुला त्या आत्मनिवेदन भक्ताच्या अंती आणखी तुला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कळेल. विश्वरूपाशी होईल अंत म्हणजे विश्वदृश्य जे दिसत आहे, हे ब्रह्मांड दिसत आहे, हे सुद्धा निरसन पावेल. म्हणून या तू सतत विश्वरूप आहे वेगळं. आणि तुला हे जेव्हा विश्वाचं दर्शन होईल तुला, म्हणजे तुझं हे दृश्याचा नाश होईल तुझ्या. तुला जे दृश्य डोळ्यांनी खरं मानतोय तू, हे मिथ्या दृश्याचा निरसन तुझं ज्ञानाने होईल. आणि ज्ञानाने निरसन झाल्यानंतर मग तुला दिसेल की सगळीकडे ब्रह्मतत्व भरलेलं आहे आणि तू विश्वरूप स्वतःला बघशील. तू म्हणजे तुझंच ब्रह्मरूप, तुझंच चैतन्य हे सगळं विश्वात पसरलेलं आहे, याचा तुला खुलासा होईल किंवा याचं तुला ज्ञान प्राप्त होईल. आणखी तू त्याच्यामुळे तू विश्वरूप होशील की तुझ्यामध्ये त्या आत्मतत्व विश्वात्म्यामध्ये फरक नाही आहे, हे तुझ्या लक्षात येईल त्याच्यामध्ये. म्हणून तू हा जो हे जे ब्रह्मैक्य जे म्हटलं जाते, जीव आणखी शिवाचं ऐक्य, हे आपल्याला अज्ञानामुळे जडलं आहे, हे आपल्याला काढायला हवं आहे. आपण ब्रह्मस्वरूप असून सुद्धा आपण अज्ञानी समजतो उपाधीमुळे. तर ही उपाधी जेव्हा तुमची निरसन होईल किंवा जेव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल, तेव्हा तुम्हाला असं कळेल की तुमच्या देहामधलं तत्व आत्मतत्व आणखी विश्वामधलं आत्मतत्व एकच आहे. हीच भ्रांती जर शिष्याची मिटली तर तुला ब्रह्मरूप आणखी विश्वरूप व्हायला काहीही वेळ लागणार नाही, हे त्यांचं आवर्जून सांगणं आहे. आणखी त्यासाठी त्यांनी आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे. अरे शिष्या भ्रमलाशी वाया, दृश्य अदृश्य तितुकी माया. अरे तो शिष्या तो भ्रमाने लपेटले गेलेला आहे. दृश्य अदृश्य तितुकी माया, जे तुला दृश्य अदृश्य दिसत आहे, दृश्य म्हणजे माया दिसते आहे, तुला जग दिसत आहे, वस्तू दिसतात आहे, वृक्ष वेली दिसतात आहे, नद्या नाल्या दिसतात आहे, डोंगर दिसतात आहे, स्त्री पुरुष दिसतात, चराचर दिसतात आहे. हे जे दृश्य तू बघतो आहे हे दृश्य मिथ्या आहे. दृश्य अदृश्य तितुकी माया. अदृश्य जे दिसत नाही ते सुद्धा माया, आणखी दृश्य जे आहे ते दिसतं ते सुद्धा माया आहे. तू पण हे कशामध्ये दिसतंय, तुला भ्रम झाला आहे. हे शिष्या भ्रमलाशी वाया, ऐसी हे तुका पाहावया सामर्थ्य आहे की. पण हे तू पाहण्याकरता तू सामर्थ्यशील आहे. तू त्यासाठी तू आत्मनिवेदन भक्ती कर, तू सामर्थ्यशील आहे. हा पुरुषार्थ तू गाजव, हा पुरुषार्थ तू प्राप्त कर, म्हणजे तू त्या विश्वरूपी पोचशील. तुझा स्वरूपी माया नाडळे आणि मायेसी हे सर्वथा न कळे. तुझ्या स्वरूपी म्हणजे तुझं ब्रह्मस्वरूप असं आहे की त्या ठिकाणी माया तिथे राहू शकत नाही. तुझ्या स्वरूपी माया नाडळे, माया सापडत नाही त्या ठिकाणी. आणि मायेशी हे सर्वथा न कळे. आपण मायाला हे कळत नाही. माया सगळ्यांना चिटकली आहे, माया सगळ्या भोवती पसरलेली आहे, त्रिगुणात्मक याने जगाला व्यापलेलं आहे. सत्याला झाकून ठेवते ती त्रिगुणात्मक माया. तुझ्या स्वरूपी माया नाडळे आणि मायेशी हे सर्वथा न कळे. स्वरूपीची तेथे फळे, स्वरूपीची तेथे कळे हे समूळ मिथ्या. आणि तुझं स्वरूप हे कधी शाश्वत स्वरूप आहे. पण ही माया कशी आहे, माया मिथ्या आहे, ती नाशिवंत आहे. तर अशा पद्धतीने जर तू त्याचा हे केला, स्वरूपस्थिती जर ओळखली तर तुझ्या लक्षात येईल. स्वरूपस्थिती अनुभवा येता, स्वरूपस्थिती अनुभवा येता समूळ तुटे मायेची वार्ता. म्हणजे हे जर स्वरूप तू ओळखलं, हे विश्वाचं अंतर तू ओळखलं, समूळ तुटे मायेची वार्ता म्हणजे मायेची वार्ता तुटून जाईल त्या ठिकाणी. असो हा श्रमोची सांगता अनुभवी वाचून. हा जो तू इतके श्रम घेऊन जे कष्ट करून जे आत्मज्ञान प्राप्त करशील आणि तुला जो अनुभव प्राप्त होईल, त्या अनुभव वेगळा तू स्वतः असल्याचं तुला लक्षात येईल. म्हणजे परब्रह्माचं स्वरूप हे अनुभव वेगळा पण आहे.
ते लटकेची सुवर्ण होते, दृष्टीबंधने जनासी दिसते. म्हणजे आता पण त्रिगुणात्मक मायाने काय केलंय, हे निरुपाधिक स्वरूपाला सगुण केलाय, निर्गुणाला सगुण केलाय तिने, अरूपाला रूप दिलेलं आहे, अमर्यादित स्वरूपाला मर्यादित करून टाकलाय. अशी त्रिगुणात्मक माया हे लटकेचे सुवर्ण होते, दृष्टीबंधने जनासे दिसते. आता दृश्यामुळे आपण मायेला बघतोय. पण याच्यामध्ये एक ईशावास्य उपनिषदामध्ये पण एक अशी उभी आहे की हे मायेचं रूप कसं आहे, हे सोन्याच्या सुवर्णाने झाकलेलं रूप आहे. माया म्हणजे माया आपल्याला आकर्षण करते. अत्यंत दृश्य पाहताक्षणी आपण दृश्यामध्ये आपण आसक्त होतो. हे जे मायेचं रूप आहे जबरदस्त आकर्षण आहे, सोन्यासारखं आकर्षण आहे. म्हणजे सोनं कसं, जसं माणसाला वाटतं की सोनं हवं बाबा, सोन्यात फार मोठी सामर्थ्य आहे किंवा सोन्याची फार मोठी किंमत आहे जगामध्ये. सगळीकडे ते सोनं जाणलं जातं, त्याची किंमत, त्याचे पैसे दिले जाते. ईशावास्यात म्हणतात आहे, ईशावास्य उपनिषदामध्ये, हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्या अपियतं मुखम. म्हणजे या परब्रह्माचं रूप जे आहे हे सोन्याच्या झाकणाने बंद करून ठेवलेलं आहे. हे सोन्याचं झाकण काय? सोन्याचं झाकण माया आहे. हे सोन्याचं झाकण बाजूला करा आणि की त्या परब्रह्माचं दर्शन करा. हे सोन्याचं झाकण काय आहे? हे दृश्यरूपी माया आहे. हिरण्यमयेन पात्रेण, हिरण्यमय म्हणजे सोने, हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्या अपियतं मुखम. म्हणजे सत्याचं मुख जे आहे ते झाकून ठेवलं आहे. ते तू सत्याचं मुख पाहण्याकरता साधक परब्रह्माला विनंती करतो आहे की हे सोन्याचं झाकण आणि सोन्याची माया, त्रिगुणात्मक माया दूर कर आणि मला तुझ्या रूपाचं दर्शन दे, निर्गुण रूपाचं दर्शन दे, अशी ती प्रार्थना आहे त्याच्यामध्ये उपनिषदामध्ये. तर अशा पद्धतीचं हे वर्णन आपण बघितलं आहे. आता याचा समारोप होत आहे. तैसा संसार दीर्घ स्वप्न तै मध्ये माया दिसे महाविघ्न. संसार हे कसं आहे, संसार हे दीर्घ स्वप्न एक, पण मध्ये माया दिसे महाविघ्न. पण हे संसाराला पाहण्याकरता मायाचं विघ्न हे सगळ्यात मोठं विघ्न इथं समजलं जाते. तेथे संसार दुःख आटेलं, स्वयं आनंद प्रकटेला. हे तर संसारचं दुःख जर तू सोडलं, संसार जर तुझा आटला, भावसागर जर आटला, तर तुला परमात्म्याचं दर्शन प्राप्त होईल. असा उपदेश या समासामध्ये आहे. आपण इथे थांबू. आणखी तुम्हाला मी परत विनंती करतो की निरूपणाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ.